मंत्रिपदाच्या निर्णयाबाबत संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे। गृह मंत्रालयाबाबत नेत्यांच्या बैठकीत निर्णय होणार आहे। तसंच पक्षाचे मंत्री त्यांच्या पक्षाचा नेता निवडणार असल्याचंही यावेळी शिरसाटांनी स्पष्ट केलं आहे। मुरगुडमध्ये विषबाधेमुळे 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यावर हसन मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना संबंधित कुटुंबांना मदत करण्याबाबत विनंती करणार असल्याचंही मुश्रीफांनी म्हटलंय। त्याचबरोबर फूड अँड ड्रग विभागानं याबाबत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबतीत भावना व्यक्त केली आहे। शिंदे रडणारे नाही तर लढणारे नेते आहेत। एकनाथ शिंदेंच्या रूपानं महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री मिळाला अशी भावना बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे। एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधीची भाजपची तयारी होती असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। तर सुप्रिया सुळेंनीही राऊतांच्या वक्तव्यावर शक्यता नाकारता येत नाही असं विधान केलंय। मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना 1 जानेवारीपासून 2100 रुपये द्यावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। दरम्यान महायुती सरकारनं जी आश्वासनं दिली ती पूर्ण करणार असल्याचं संजय शिरसाट म्हणाले। हिवाळी अधिवेशनात याबाबत तरतूद करण्यात येईल असंही शिरसाटांनी म्हटलं। विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष आणि भाजपकडून योग्य मदत न मिळाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून करण्यात आलाय अशी सूत्रांची माहिती आहे। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली। या बैठकीत भाजपसह मित्रपक्षांबाबतची नाराजी मांडण्यात आली। एकाच पक्षाचं सरकार असल्यावरही धुसफूस असतेच आणि महाराष्ट्रात तर 3 पक्षांचं सरकार आहे अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे। त्यामुळे प्रत्येक पक्ष मंत्रिपदासाठी आग्रह धरणार। उच्चपद सोडताना सर्वच नाराज होतात असंही भुजबळ म्हणाले। ईव्हीएम विरोधकांवर हसन मुश्रीफांनी टोला लगावलाय। लोकसभेच्या वेळी ईव्हीएम चांगलं होतं, आता महायुतीच्या जागा आल्या त्यामुळे ईव्हीएम बाद कसं झालं असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत विरोधकांना टोला लगावलाय। त्याचबरोबर लाडकी बहीण शेतकरी योजनेमुळे निवडणुकीमध्ये चांगला निकाल लागला असल्याचंही मुश्रीफांनी म्हटलंय। ईव्हीएम विरोधातला आवाज जनतेचा आहे, पक्षांचा नाही असं म्हणत नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे। मार्करवाडीने सरकारच्या मनात लपलेला मतं चोरणारा डाकू समोर आणला आणि तिथं सरकारनं मॉकपॉल होऊ दिलं नाही, सरकार घाबरलं असं हल्लाबोल त्यांनी केला। ईव्हीएम संदर्भात गैरसमज पसरवणाऱ्या लोकांवर आणि त्यांच्या पक्षांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सांगलीच्या भाजपकडून करण्यात आली आहे। याबाबतचं निवेदन देखील भाजपच्या सांस्कृतिक आघाडीच्या वतीनं मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलंय। भाजप आगामी महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याची शक्यता आहे तसे स्पष्ट संकेतच स्वतः देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। त्यांचे आणि आमचे विचार मेळ खातात, त्यामुळे महापालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी मांडली आहे। यामुळे आता भाजपनं पुढे केलेल्या हाताला मनसे अध्यक्ष राज ठाकरे टाळी देणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। वर्षावरील मुख्यमंत्रीपदाची पाठी झाकण्यात आली आहे। प्रोटोकॉलनुसार पाठी झाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अजूनही वर्षावर एकनाथ शिंदेंचं वास्तव्य आहे, त्यामुळे त्यांचं नाव तसंच ठेवण्यात आलंय। मात्र नाव वगळून केवळ मुख्यमंत्री ही पाठी झाकण्यात आली आहे। फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्यात। सोशल मीडियावर फोटोसह शुभेच्छांच्या पोस्टमुळे पाटील यांनी फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे। हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी हा फोटो शेअर केला। पैसे वाटून ज्यांनी लोकशाहीचा खून केला, शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, अशांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित न राहणं योग्यच होतं अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवेंनी दिली आहे। सध्याच्या परिस्थितीत देशाचे संविधान वाचवणं गरजेचं असल्याचंही दानवे म्हणाले। पुणे पालकमंत्रीपदावरून भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटात रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुण्याच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादी अजित पवार गटानं दावा असतानाच आता भाजपकडून देखील दावा केला जातोय। भाजपकडून मागणी केली जात असल्याने या दोन्ही पक्षात रस्सीखेच पाहायला मिळते। काही गोष्टी सस्पेन्स ठेवायच्या असतात, नाहीतर असं वाटायला नको की नाव घेतलं आणि लगेच तयार झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शपथविधीवरून आमदार भरत गोगावले यांनी हे विधान केलंय। तसंच मंत्रिमंडळ विस्तार 11 किंवा 12 तारखेला होणार असल्याचे भरत गोगावले यांनी सांगितले। श्रीजया चव्हाण मंत्रिपदासाठी इच्छुक नाहीत असा दावा खासदार अशोक चव्हाणांनी केलाय। त्यामुळे श्रीजया यांच्या मंत्रिमंडळ समावेशाच्या शक्यतेवर स्पष्टीकरण मिळाले।
मंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतला जाईल त्याचं पालन केलं जाईल असं विधान भाजप आमदार संजय केळकरांनी केलंय। यावेळी राऊतांनी आत्मचिंतन करावं असा सल्ला त्यांनी दिलाय। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे केळकरांचा सत्कार करण्यात आला आणि यावेळी ते बोलत होते। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मागील 9 महिन्यांपासून शेतकऱ्यांनी पंजाब हरियाणा सीमेवर तळ ठोकून मोर्चा केला होता। मात्र आता शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा वळवलाय। हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांना इशारा दिलाय, पण शेतकरी थांबले नाहीत। त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झालाय। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आणि निमलष्करी दलांनी बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। माळशिरसमधील कन्हेर गावात 30 ते 35 एकर ऊस दिवसाढवळ्या जळून खाक झालाय। मागील काही दिवसांपासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या ऊसाच्या फळाला आग लागतायत, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। सदर ऊस आपोआप पेट घेतोय की कुणी व्यक्तीकडून तो पेटवला जातोय याचा पोलीस तपास करतायत। कल्याणच्या सापर्डे गावात एका बंगल्यातील देवाऱ्यात साप आढळल्याची घटना समोर आली आहे। बक्षाच्या शोधात भला मोठा साप चक्क देवाऱ्यात दडून बसला होता। दरम्यान सर्पमित्रांनी शिताफीनं सापाला पकडून जंगलात सोडून दिलाय। नाशिक शहरात मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणाचे रस्ते खड्डेमय झालेत, तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। यामुळे पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेच्या कामापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। वर्ध्याच्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळून येत आहेत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। तसंच वसतिगृहात जेवण, नाश्ता आणि इतर आहार ठरल्यावेळी मिळत नसल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केलाय। अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान नव्याने उभारण्यात येणाऱ्या चिखलोली रेल्वे स्थानकाचं काम प्रगतीपथावर आहे। तिकीट काउंटर आणि रेल्वे प्रशासनाच्या कार्यालयाचं काम 50% पूर्ण झालंय। कामासाठी सरासरी 700 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। सांगलीच्या शिराळा आणि वाळवा तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे हजेरी लावली आहे। या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करतायत, तर सध्या सुरू असलेल्या ऊस तोडीला मात्र या पावसामुळे फटका बसण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यात गेल्या 2-3 दिवसांपासून वातावरण बदललंय, त्यामुळे पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतोय। कांदा, द्राक्ष, हरभऱ्याची पिकं वाचवण्यासाठी महागडी औषधं खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। औषध खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची झुंबड पाहायला मिळते। राज्यात अनेक ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण आहे। अकोल्यातही ढगाळ वातावरणामुळे पिकांना फटका बसतोय। दरम्यान अशा वेळी पिकांसाठी काय उपाययोजना कराव्यात या संदर्भात कृषी तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश घटोळ नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय। हातातोंडाशी आलेला घास सिरावून घेतला गेल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे। टोमॅटो, कारलं, द्राक्ष, हरभरा, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालंय। तसंच पिकांवर करपा आणि भुरिया रोगांचा प्रादुर्भावही झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलं असून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अहिल्यानगरात ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष आणि कांदा पिकांवर परिणाम झालाय। द्राक्ष पिकांवर बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव झालाय। बुरशीमुळे द्राक्षवेली जळून जात असल्यानं उत्पन्नात मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे वेळीच या पिकांवर फवारणी करणं आवश्यक असल्याचं यावेळी शेतकऱ्यांनी म्हटलंय। जालन्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे गहू, हरभरा, मका, ज्वारी या रब्बी पिकांना फायदा झालाय। मात्र कापूस पीक भिजल्याने या पिकाचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे तूर आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांची अपेक्षा रब्बी हंगामाकडे आहे। खरीप हंगामात झालेलं नुकसान पीक विमा काढूनही मिळालं नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। 1 रुपयात पीक विमा सरकार देत असलं तरी नुकसान भरपाई मिळत नसेल तर रब्बी हंगामासाठी का पीक विमा काढावा असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। सांगलीतील जिल्हा परिषद शाळेतील 0 शिक्षक प्रकरणी मुख्याध्यापकासह केंद्र प्रमुखाला निलंबित करण्यात आले। तासगावच्या निमणीमध्ये मुख्याध्यापकांच्या जागी 0 शिक्षक म्हणून एक महिला मुलांना धडे देत असल्याचा प्रकार समोर आला आणि त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे। बीडमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांना मंत्रिपद मिळावं यासाठी खंडोबाची महाआरती करण्यात आली आहे। आष्टीचे उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे यांच्या वतीनं खंडोबाची आरती करण्यात आली। यावेळी खंडोबाला साकडंही घालण्यात आलंय। देशातील प्रसिद्ध सारंगखेडा घोडे बाजार दत्त जयंती म्हणजे 14 डिसेंबरपासून सुरू होतोय। या घोडे बाजाराला देश विदेशातील पर्यटक हजेरी लावत असतात। त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी बैठक घेत आढावा घेतलाय। या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली।
अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 चित्रपट ब्लॉकबस्टर ठरलाय। पुष्पा 2 हा चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित झाला असून या चित्रपटानं पहिल्याच दिवसात 100 कोटी पार केलेत। तसंच हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षक गर्दी करतायत। तळोदा शहरालगतच्या आमोद गावात बिबट्यानं एका चिमुकल्यावर हल्ला केलाय। गुजरातच्या वनविभागानं त्या भागात पिंजरा लावून दुसऱ्या दिवशीच बिबट्याला जेरबंद केलं। बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलावर उपचार सुरू आहेत। भुसावळमध्ये जावयाने सासऱ्याच्या घरावर डल्ला मारलाय। आरोपीनं 33 तोळ सोनं आणि 2,60,000 रुपयांची रोख रक्कम चोरल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। विशेष म्हणजे चोरीबाबत फिर्याद देण्यासाठीही हा जावईच पोलीस स्टेशनमध्ये आला होता। अमळनेरच्या मंगरुळ गावाजवळ असलेल्या MIDC परिसरात अज्ञातांनी तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तुषार चौधरी अशी हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या आरोपींचा शोध घेतला जातो। कल्याणच्या आधारवाडी परिसरातील शौचालयात 7 कैद्यांनी मारहाण केली आहे। या मारहाणीमुळे एक कैदी गंभीर जखमी झाला। या प्रकरणी 7 कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सिंधुदुर्गाच्या दोडामार्ग तालुक्यातील झेरेबांबर तिठा इथं एका धक्कादायक घटना घडली आहे। एका 7 वर्षीय शाळकरी मुलीच्या अंगावरून भाजी वाहतूक करणारा टेम्पो गेल्याची घटना घडली आहे। या अपघातामुळे या शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय। बदलापुरातील वडवली भागात भीषण अपघात झालाय। एक भरधाव ट्रकनं 2 जणांना उडवलंय। या अपघातात जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला। भंडाऱ्यातील मोहाडीमध्ये मजुरांना पिकअप करणाऱ्या गाडीचा भीषण अपघात झालेला आहे। चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटून 15 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। दरम्यान उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झालाय। भिवंडीमधील रहाणाळमध्ये पेरणा कॉम्प्लेक्सच्या गोदामाला आग लागलेली आहे आणि गोदामातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं। आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। दिल्लीतील सेक्टर 25 मध्ये एका गोदामाला भीषण आग लागली। यावेळी PVC पाईपमुळे आग मोठ्या प्रमाणात वाढली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। बीडमधील एका सरकारी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी ठाणे गुजरातमधील 4 वर गुन्हा दाखल झालाय। या सरकारी दवाखान्यात गोरगरीब नागरिक उपचारासाठी येत असतात, मात्र रुग्णालयात बनावट औषध देत असल्याची घटना समोर आल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालाय।